करतो मिळून उत्तीर्ण झालेला आहे निलेश पवार, निलेश संजय चव्हाण, भावेश संजय चव्हाण. पंकज देव चव्हाण, करण्या घनपाट, निलिमा पवार हे चांगले गुण मिळवले. 78% मार्क मिळवले. साहेबांना विनंती करतो संगम संतोष लेखव मॅडमच्या हस्ते. गाडीचं काय झालं आता त्याला बक्षीस वितरण होत आहे. भाग्यश्री योगेश देण्यात येत आहे. त्यानंतर मोहिते याला मान वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर शीतल ज्ञानेश्वर झाडेकर तिला सुद्धा शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. इयत्ता शैक्षणिक साहित्य दप्तर आणि वह्या यांचं वाटप करण्यात येत आहे. इयत्ता दुसरी तिघे विद्यार्थी आहेत. यानंतर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचं वाटप मान्य वावळ मॅडम यांच्या हस्ते होईल. पहिलीचे विद्यार्थी कृपया पुढे यायचं आहे. ओम महेंद्र मेंगे, शुभम अशोक मोहिते, पिंपळकर, विशाखा विकास साळके. ज्या विद्यार्थ्यांची नावे विद्यार्थी त्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते निखिल प्रमोद साळके, एकनाथ पिंपळकर साहित्य आपल्या ताब्यात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे इयत्ता 8वीचे विद्यार्थी जतीन मनोज जाधव, सरोजा सिद्धार्थ सकपाळ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे. इयत्ता 7वीचे सोनाली संजय शिगवण, सलोनी विजय चाळके या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होत आहे. इयत्ता धनश्री योगेश चाळके, प्रफुल्ल किसन खांडेकर, सूरज विठोबा काणेकर या विद्यार्थ्यांना सुद्धा शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे. खांडेकर या विद्यार्थ्यांनी साहिल सुधीर चाळके, प्रणय किसन खांडेकर, श्रेयश सुरेंद्र चाळके, ललित मनोज जाधव, अक्षय एकनाथ पिंपळकर, नीता ज्ञानेश्वर झाडेकर, श्रुतिक सुरेंद्र चाळके नाव वाचण्यात आलेले आहेत. आणखी पुढे राहिला विद्यार्थी मित्रांनो 5 मिनिट लक्ष द्यायचं. आपापसात सोडगोळ करायची नाही, फक्त 5 मिनिट. खामराज लखमराज विकास मंडळ देऊळवाडी आणि सुकिऊल तसेच माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम या ठिकाणी साजरा होता. आणि या उपक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले आमचे सहकारी आणि आपल्या तालुक्याच्या रशिया मॅडम, भावळ मॅडम मुद्दाम होऊन आपला कंपनीचा व्यवहार सांभाळून सुद्धा आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. प्रतापराव कदम साहेब, या मंडळाचे अध्यक्ष चाळके साहेब, तसेच बँकेचे जे
यापूर्वी अध्यक्ष राहिले होते आणि आज या ठिकाणी काम करत आहेत ते विजयराव चाळके साहेब। आणखी या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित, मुद्दामहून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मित्र, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलो आहोत ते सत्कार मूर्ती सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि भावी ज्यांचा आपण सत्कार करणार आहे किंवा त्यांना प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी बोलले आहेत ते सर्व विद्यार्थी मित्र, मनापासून या ठिकाणी फार बरं वाटलं की आपण गावात बरेच उपक्रम साजरे करत असतो, बरेचसे आपल्या मौज मजेसाठी असतात, मनोरंजनासाठी असतात, परंतु आपला जो नागरिक, जो महत्वाचा नागरिक उद्या बनणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थिनीसाठी एखादा अशा प्रकारचा सुद्ध उपक्रम राबवून एक आदर्श घालून देण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करून या ठिकाणी या मंडळाने आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याने जो प्रयत्न केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण का तर बघा, आपल्याकडे कुठल्याही गोष्टीला कमतरता नाही। आपले जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, आपल्या प्रत्येक घरामध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील त्यांच्यातील सुप्त गुण आहेत ते काय कमी नाहीत, परंतु त्या सुप्त गुणांना वेळीच वाव देणे आणि त्यांचा यशोचित सत्कार करणे किंवा प्रेरणा देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। आणि जर अशा प्रकारे प्रेरणा मिळाली, त्यांना वेळीच खत पाणी मिळालं तर निश्चितप्रमाणे की ते उद्या भविष्यात चांगलं यश संपादन करू शकतात। आणि हा महत्त्वपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे। या उपक्रमामध्ये आमच्यासारख्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात आलं, त्याबद्दल प्रथमतः मी सगळ्या मंडळाचं आणि आपल्या गावकऱ्यांचं धन्यवाद मानतो। चांगल्या उपक्रमामधूनच प्रेरणा घेऊन आपल्या गावातील चांगले विद्यार्थी घडणार आहेत, किंवा एक सृजनशील नागरिक बनणार आहेत की जे आपल्या गावाचा, आपल्या कुटुंबाचा, आपल्या समाजाचा विकास करणार आहे। आणि हे जर आपलं हेच नागरिक आपल्या गावाचं नाव काढणार आहे, आपल्या तालुक्याचं नाव काढणार आहे, आपल्या जिल्ह्याचं नाव काढणार आहे, आणि त्यासाठी हा उपक्रम फार महत्त्वाचा आहे। मी थोडक्यात महत्त्वाचं जे काम आहे की ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे ते विद्यार्थी आणि जे आमचे प्राथमिक विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचा जो कार्यक्रम संपलेला आहे, कारण त्यांचा आपण सत्कार केलेला आहे, त्यांना बक्षीसही दिली आहेत, परंतु मुद्दाम म्हणून या ठिकाणी मी बोलणार आहे कारण जिथं जिथं मला संधी मिळते तिथं तिथं मी बोलत असतो नेहमी। आमचे विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी सुद्धा मी जरी वयाने त्यांच्यापेक्षा लहान असलो तरी एक चांगल्या गोष्टी, ज्या गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात ते मी या ठिकाणी सांगणार आहे। की आपण बघितलं तर आज बघा, बाहेर सगळे स्पर्धात्मक जग आहे, प्रत्येक ठिकाणी प्रचंड स्पर्धा आहे, इतकी स्पर्धा आहे की जीव घेणी स्पर्धा आहे। आज या ठिकाणी व्यासपीठावर सगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांनी त्यांच्या जागेमध्ये प्रचंड स्पर्धा करून आज ते स्ट्रगल करून काही ना काही करत आहेत। यापुढे बसलेले सुद्धा बरेचसे आमचे शेतकरी बांधव आहेत, वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करणारे लोक असतील, नागरिक असतील, आमचे पत्रकार असतील, त्यांनी सुद्धा आज काय एकदम त्यांना हे सगळं मिळालेलं नाही। आपण लहानपणापासून जेव्हा प्रत्येक ठिकाणी स्पर्धा करून किंबहुना प्रत्येक ठिकाणी स्ट्रगल करून आपण काहीतरी गोष्ट मिळवत असतो। आणि आपण बघतो आज प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये प्रचंड स्पर्धा आहे। आपलं घर सुद्धा त्याला हे राहिलेलं नाही, अपवाद राहिलेलं नाही। अगदी घरामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये स्पर्धा लागलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं जर असेल तर गुणवत्तेशिवाय पर्याय नाही। आणि गुणवत्ता कुठून येणार तर तुम्ही आम्ही एकत्र जर प्रयत्न केले, आमचे शिक्षक मंडळी त्यांनी प्रयत्न केले, गावकऱ्यांनी प्रयत्न केले, घरच्या प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न केले तर ती गुणवत्ता येऊ शकते, ती गुणवत्ता टिकू शकते। आपल्या गावामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे। आज आपण मोजक्या लोकांचं, अक्षय असेल, अक्षता असेल, वैभव असेल, यांचं एक मोजक्या लोकांचं आपण या ठिकाणी त्यांनी जे चांगलं काम केलेलं आहे, चांगली गुणवत्ता मिळाली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आहे। परंतु याचा आमचा उद्देश काय आहे की तो त्याच्या भविष्यात तर फायदा होईलच, त्याचबरोबर आपल्या गावातल्या इतर लोकांना सुद्धा तो आदर्श मिळेल आणि तो आदर्श घेऊन आपले बाकीचे विद्यार्थी आहेत, बाकीचे नागरिक आहेत, ते सुद्धा त्याच्या पावलावर पाय ठेवून भविष्यात मार्गक्रमण करतील आणि काहीतरी निश्चितप्रमाणे मिळवतील। आपण बघतो बघा की प्रत्येक यात आपण विचारतो की 10वी झाला, 12वी झाला, अरे हे फील्ड नको, ते फील्ड नको,
इकडे स्कोप नाही आहे, तिकडे स्कोप नाही आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण इतर ज्या गोष्टी ऐकत असतो, कुठल्या कंपनीच्या गोष्टी ऐकतो, कुठल्या सरकारी कार्यालयाच्या गोष्टी ऐकतो, कुठल्या इतर विभागातल्या गोष्टी ऐकतो. आणि इथं असं झालंय, तिथं झालंय, असं झालंय, असं नुसतं ऐकत असतो. परंतु गुणवत्ता ही फार महत्वाची आहे. आणि 10वी झाला विद्यार्थी, 12वी झाला तर काय म्हणतो, अरे हे स्पीड हे आयटी नको, याला काही स्कोप नाही. ते बी मध्ये ते कॉम्प्युटर पाहिजे, आयटी पाहिजे, याला स्कोप नाही. आता नुसतं बीएड करून काय उपयोग आहे, त्याला स्कोप नाही आहे. इकडून नुसतं बीएमएस ला ऍडमिशन काय एमबीबीएस पाहिजे, एमडी पाहिजे, त्याला स्कोप. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण काय करत असतो, स्कोप आहे किंवा नाही, आहे किंवा नाही हेच विचार करत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो लक्षात ठेवा, आपण आपल्या मर्यादा बघून, आपण आपली कुवत बघून, आपण आपलं ज्ञान बघून फक्त काय करतो, हे नुसतं चर्चा चर्वण करण्यातच वेळ घालवतो की याला स्कोप आहे, हे करू नको, याला स्कोप आहे, हे कर, ते कर. तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये स्कोप आहे. असं कुठलंही फील्ड नाही की त्यामध्ये स्कोप नाही आहे. तुम्ही बीएचा विद्यार्थी असा, बीकॉमचा विद्यार्थी असा, बीएससीचा विद्यार्थी असा, एमएससी असू द्या, तुम्ही बीई ला घ्या, एमबीबीएस ला घ्या, डॉक्टर घ्या, वकील व्हा, आमच्या कृषी विभागातलं हे घ्या. माझं स्वतः शिक्षण बीएससी एमएससी ऍग्री झालेलं आहे. म्हणजे कृषी विभागामध्ये मी माझी पदवी घेतलेली, पोस्ट ग्रॅज्युएट केलेला. आमचं एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचा विद्यार्थी आहे. मी प्रत्येक ठिकाणी अगदी महत्वाचं म्हणून सांगतो की मी कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचा विद्यार्थी आहे. कारण 92 ते 97 6 वर्षाचा कालावधी महत्वाची जी माझ्या आयुष्यातली होती की ती या ठिकाणी गेली आहे दापोलीमध्ये. आणि जर आपण एखाद्या कृषी विद्यापीठाचं बघितलं, महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल किंवा दापोली कृषी विद्यापीठ असेल, या ठिकाणी बीएससी एमएससी झालेले जर विद्यार्थी आपण 100 घेतले, एखाद्या वर्षातले 100 घेतले, तर त्या 100 विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर झालेले असतात, 10 विद्यार्थी तहसीलदार झालेले असतात, कोण नायब तहसीलदार झालेले असतात, कोण बीडीओ झालेले असतात, कोण गट शिक्षण अधिकारी झालेले असतात, कोण प्रायव्हेट सेक्टर मध्ये कंपनीचे मॅनेजर झालेले असतात, कंपनीचे एरिया मॅनेजर झालेले असतात, कंपनीमध्ये छोटा मोठा जॉब करत असतात, कोण यापेक्षा वेगळं फील्ड निवडून कोण बीएससी झाल्यानंतर सुद्धा एखादा वकील होतो, वकील झालेला असतो. तर नुसता बीएससीचा जर विचार केला, ऍग्रिकल्चरचा विचार केला, तर आज बीएससी झालेले 100 एखाद्या विद्यार्थी घेतले विद्यार्थी ते एकाच कॉलेजमध्ये शिकलेले आहेत, एकाच रूम मध्ये राहिलेले आहेत, एकाच प्राध्यापकाने त्यांना शिकवलेले आहे, एकाच बॅकग्राऊंडवरून आलेले आहेत. कारण जो ऍग्रिकल्चर ऍडमिशन घेतो तो शेतकऱ्याचाच मुलगा असतो, कारण शेतकरी सर्टिफिकेट असल्याशिवाय त्याला ऍडमिशन मिळत नाही. म्हणजे आपल्यासारख्या गावातलाच विद्यार्थी 100 पैकी 90% विद्यार्थी खेडेगावातलेच असतात. परंतु हेच विद्यार्थी आज प्रशासनामध्ये आहेत. बघितलं तर आज एमपीसीचा आज रिझल्ट लागला तर 250 विद्यार्थी सिलेक्ट झाले, तर त्यातले कमीत कमी 150 विद्यार्थी हे बीएससी किंवा एमएससी ऍग्री झालेले असतात. म्हणजे ते त्यांचं बॅकबोन हा शेती आहे, त्यांचा जीवन हा शेती आहे, त्यांचे आई वडील शेती करत असतात, त्याने शेती क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं असतं. परंतु ते आज कलेक्टर आहेत, प्रांताधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत, प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा आहेत. इव्हन आमचे काही लोक तलाठी आहेत, ग्रामसेवक आहेत, काही शिक्षक आहेत, पदविका अभ्यासक्रमामध्ये शिक्षक आहेत, प्रिन्सिपल आहेत. म्हणजे एकाच वेळी एकाच वर्षामध्ये एकाच कालावधीत शिकलेले विद्यार्थी आज तो त्याचा स्वतःचा व्यवसाय पण सांभाळतो आहे. गावामध्ये त्याचं कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषीचं दुकान असेल असा पण विद्यार्थी आहे. त्याच बॅच मधला एखादा विद्यार्थी ग्रामसेवक तलाठी आहे, त्याच बॅच मधला एखादा विद्यार्थी तहसीलदार कलेक्टर पण आहे, आणि त्याच बॅच मध्ये एखादा आयएएस सुद्धा झालेला असतो, एखाद्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असू शकतो त्याने एमबीए वगैरे केल्यानंतर. सांगायचं तात्पर्य काय, मग म्हणायचं का बीएससी ऍग्रीला स्कोप आहे आणि नाही. काही विद्यार्थी आमचे, काही लोक त्यातले स्वतः शेती करतायत, स्वतः उत्तम प्रकारे शेती करतायत, काही उत्तम प्रकारे शेती पण करत नाही. मग असं म्हणायचं का बीएससी ऍग्रीला स्कोप आहे आणि नाही. आज आपण बघितलं एकाच इन्स्टिट्यूट मध्ये जर वकील झालेले विद्यार्थी असतील, वकील झालेले असतील, LLB LLM झालेले असतील, काही लोक मुंबई सारख्या उच्च न्यायालयामध्ये त्यांचं प्रॅक्टिस करत असतात आणि त्यांना वेळ पुरत नाही. त्यांच्याकडे येणारी लोक इतकी असतात की त्यांना त्यांचे 5 मिनिटं सुद्धा बोलता येत नाही. 5 मिनिटं उभं राहून बोलण्यासाठी ते 5-5 लाख रुपये घेतात. आणि त्याच कॉलेजचे विद्यार्थी की बाहेर काही ठिकाणी असे असतात की ते लोकांबरोबर तुमची काही केस आहे का माझ्याकडे द्या. मग काय म्हणायचं, LLB ला स्कोप आहे का म्हणायचं का नाही म्हणायचं. तशीच परिस्थिती बीए आहे, बीकॉम आहे, बीएससी आहे. आयटीआय सारखा छोटा 2 वर्षात कोर्स घेतात तरी सुद्धा तशी परिस्थिती आहे.